नमस्कार शेतकरी बंधूंनो. ॲग्रोपीक शिवार फेरीमध्ये आपले सहर्ष स्वागत. तुम्हाला यावर्षी आश्वस्तित केलेलं आहे की प्रत्येक स्टेजनुसार शेतकऱ्यांना प्रत्येक गोष्टीचं जे योग्य आहे ते मार्गदर्शन करेल. तर शेतकरी बंधूंनो, आता जवळपास 55-60 दिवसांच्या हळदी झालेल्या आहेत जवळपास सर्वांच्याच. काही हळदी 4 पानावर आहेत, काही 6वर आहेत, काही मोठालेही झाल्यात. तर शेतकरी बंधूंनो, मागच्या व्हिडिओमध्ये ते करप्यामुळं तणनाशक फवारल्यानंतर जे नुकसान झालेलं होतं त्याबद्दल एक सविस्तर व्हिडिओ बनवला होता. त्यानंतर खूप शेतकऱ्यांचे फोन आले की सर, व्हिडिओ तर बनवला पण आता आमची पण अशीच झालेली आहे, काही ठिकाणी करपली आहे, काही ठिकाणी निघणारा स्टेमच एकदम जळका निघतो आहे किंवा वाळलेले पानं निघत आहेत किंवा आहेत त्या पानावरती भयानक प्रकारचा म्हणजे असं जळाल्यासारखं झालं आहे. तर शेतकरी बंधूंनो, घाबरून अजिबात जाऊ नका. चांगल्या कंपनीचं अमायनो ॲसिड, आता ते बंद झालं जुनं आपलं सिंजेंटाचं इसाबिऑन वगैरे होतं, त्यासारखं अमायनो ॲसिड असलेलं कोणतंही चांगलं घटक चांगल्या कंपनीचं औषध घ्या. साध्या सोप्या भाषेत टॉनिकनं फवारणी करून घ्या. आणि जर शक्य असेल तर मायक्रोन्युट्रिएंट आणि ह्युमिकची पण एक ड्रिचिंग करून घ्या. हां, आता ड्रिचिंगचं नाव आलं म्हणून इथे एक तुमच्या डोक्यातला एक न्यूनगंड काढून टाकतो शेतकरी बंधूंनो. रोज जवळपास 200-300 फोन येतात मला. त्यातले 50 ते 60 फोन असे असतात, सर मी काहीच केलेलं नाही, शेजाऱ्याने पाहुण्याने रावण्याने 5 का 3 2 1 ड्रिचिंग केलेले आहेत, 1 2 3 फवारण्या केलेल्या आहेत, मी काहीच केलेलं नाही, मी काय करू? तर शेतकरी बंधूंनो, ड्रिचिंग हा शब्द साध्या सोप्या भाषेत तुम्हाला समजावून सांगतो, त्याच वेळेस केला पाहिजे ज्या वेळेस परिस्थिती आपली आवाक्याबाहेर जाताना दिसत आहे, की औषधी फवारणीने कंट्रोल होत नाही आहे, वातावरणाने कंट्रोल होत नाही आहे, पावसाने कंट्रोल होत नाही आहे. साध्या सोप्या भाषेत म्हणजे आपला कॅन्सरचा पेशंट घ्या, त्याला शेवटची केमोथेरपी वगैरे असती. तर तशा टाईमला तर आपल्या हळदीला काही झालेलंच नाही आहे, तर तुम्ही तितक्या महागड्या याच्यानुसार कशाला जातात? असं कोणी तुमच्या डोक्यात भरवलं आहे की 5-5-6-6 ड्रिचिंग, 2-2 3-3 ड्रिचिंग, 5-5-6-6 फवारण्या केल्या म्हणजेच खूप चांगलं उत्पन्न येतं? असं काही नसतं. ड्रिचिंग याच्यासाठी असते, तर फॉर एक्झाम्पल निंदत असताना, खुरपत असताना जर मजूर वर्गाला तुमच्या उमणी आळी सापडली, तिचं तिचं पर्सेंटेज प्रादुर्भाव किती आहे हे जर तुम्हाला आढळलं, त्यावेळेस तुम्ही ड्रिचिंग करू शकता. विनाकारणच काहीच नाही आपल्या पिकाला, एकदम सदृढ निरोगी आहे पीक, त्याला काय म्हणून विनाकारण डोसेस देत आहे? हे चुकीचं आहे, हे आपल्याला भरवलं गेलेलं आहे. हां, प्रिव्हेंटिव्ह मेजर म्हणून तुम्ही काही गोष्टी करू शकता, समजा हे होऊ नये. पण असं थोडंच आहे की आपण एखाद्या वेळेस फॉर एक्झाम्पल डॉक्टरकडे गेलो, साधा आपल्याला सर्दी खोकला झालेला आहे किंवा ताप आलेली, आपण गेल्या गेल्या डॉक्टरला थोडं असं म्हणतो की मला आता सर्दी खोकला गुडघेदुखी कॅन्सर एडस जे काय आहेत नाहीत त्यांचे सगळ्यांच्या गोळ्या औषधं द्या, त्या मला घ्यायच्यात कारण तुम्हाला पुढं होऊ नये. मग असं काय तुम्हाला ड्रिचिंगचं असं एवढं हे होतं आहे? आता यात घोळ काय होतं, या इन्स्टावर फेसबुकवर गुरेकरी डोरकरी त्या प्रत्येक कंपन्यावाल्यांनी दुकानदारांनी प्रत्येक गावात 4-4 5-5 कुत्रे सोडलेले असतात. हे कुत्रे काय करतात, पाराजवळ चावडीजवळ बसलं की आपलं भोकायचं काम सुरू करतात. गेल्या वर्षी मी हे फवारलं होतं, मला 40 क्विंटल झाली. मी ड्रिचिंग केली होती, मला 40 क्विंटल झाली. एकरी तुम्हाला खर्च किती लागलाय हा एक सर्वात महत्त्वाचा आर्थिक नियोजनाचा टप्पा आहे ना. तुम्हाला मी प्रत्येक वेळेस सांगितलेले, हळद नवीन रानात जर सोडली, आता जे रानं समजा पारंपरिकदृष्ट्या निव्वळ कोरडवाहू गणले जात होते, त्या रानांवरती खूप शेणखताचा वगैरे पहिला खूप मारा आहे, त्या रानात तुम्हाला 35-40-45पर्यंतही हळद जाईल. पण पारंपरिक जे शेतकरी आहेत किंवा जे दरवर्षी 2-3 वर्षांनी पलटून त्याच शेतात हळद येणार आहे, त्या शेतकऱ्यांना इतकं ॲव्हरेज येत नसतं. दुसरी गोष्ट, आता हेही स्पष्टच बोलून टाकतो, आपल्या बापजाद्यांनी शेतकरी बंधूंनो नांगरावरती हळदी काढल्या होत्या, बरोबर आहे? त्यावेळेस त्यांना खतही माहीत नव्हता, फवारणी तर हा विषयच नव्हता. काय होतं त्यावेळेस, फक्त शेणखताचा मारा जास्त होता, 25 ते 30 क्विंटल हळद निघायची. त्या हे बेड सरी ह्या नंतर गोष्टी आल्या. तत्पूर्वी तर सर्व बळीराम नांगरानेच हळद जे काही कार्य व्हायचे ते सर्व तिनेच व्हायचे. भगळी पडल्याशिवाय तर पाणी पण भेटत नव्हतं शेतकऱ्यांना त्यावेळेसच. मग त्यावेळेस इतकं ॲव्हरेज व्हायचे, त्यावेळेस पुन्हा शिजवण्याची तशी कसरत राहायची, त्या मोठ्या कलईमध्ये शिजवावं लागायचं. आता कुकर वगैरे आले, त्या गोष्टी झिरो खर्चातल्या तिथेच राहिल्या.
चौपटीनं आपण खर्च घेऊन आलो आणि उत्पन्न तेच किंवा त्यापेक्षाही कमी, हे तुमच्या मनाला पटतंय का? साधा विचार करत जा की त्यावेळेस काय होतं आपल्या बापजाद्यांकडे, आज काय आहे, आणि तरीही आपण उत्पन्नात कुठे आहोत. ही गोष्ट डोक्याला थोडा विचार करायला लावणारी आहे. आपण शेणखताचा वगैरे मारा पूर्णतः बंद केलेला आहे, मळी नाही आपल्या शेताला. आणि मग हे गावातले ढोरकरी गुरेकरी जे तथाकथित शास्त्रज्ञ झाले, हे आपल्या शेतातून कुठून तरी फिरून येताना एक डायलॉग आणतात की आता तर एक नवीनच सिस्टीम आली, एकरी 25 किलो 19 सोडलेत शेतकरी. काय म्हणजे काही खर्चाचा आणि त्या पिकाचा तारतम्य. आता इथे एक तुम्हाला क्वेश्चन देतो शेतकरी बंधूंनो. क्लोरॅन्ट्रिनिपॉल 17.8% आपलं याचं कोराजेन टेक्निकल ज्यावेळेस नवीन आलं होतं त्यावेळेस 2 ml 10 लिटर पाण्यामागे 1 महिना अळी येऊ देत नव्हतं. आज तेच प्रमाण आपण 10 ml वरती घेऊन गेलेलो आहोत. का? आपल्यालाच हे आलेलं आहे ना. म्हणजे जास्त औषध टाकलं म्हणजे जास्त कार्य करता असं काही आहे का? अजिबात नाही. तर असं एकरी जे आता तुम्ही 319 किंवा हे आहे 12XH00 फुटव्यांसाठी, हे मॅक्स टू मॅक्स 6 किलो हा त्याचा डोस झाला. मॅक्स टू मॅक्स तुम्ही 8 किलो एकरीप्रमाणे वापरू शकता. 25-25 किलोच्या बॅगा सोडायच्या कोणी सांगितलं तुम्हाला? या ढोरेकऱ्यांवर अजिबात. आणि हे जे इंस्टावर त्याला छानसं एक गाणं लावून देतात, रीलमध्ये टाकून देतात, पहिली ड्रिचिंग दुसरी ड्रिचिंग, पहिली फवारणी दुसरी फवारणी, लगेच त्याचे कार्यकुत्री इकडं सुरू करतात. याच्या नादाला लागू नका. आपल्याला काय पाहिजे, आपल्या पिकाला काय पाहिजे हे सर्वात महत्त्वाचं आहे. आता हे इथपर्यंत झालं खताचं झालं. हुमणीसाठी शेतकरी बंधूंनो, जर निंदणी करताना जर सापडली तर डायमिथोएट 30% वालं घ्या, आपल्या साध्या भाषेत रोगर. क्लोरो 20% वालं घ्या किंवा क्युनॉल्फॉस 25% वालं. एकरी 1 लिटर ड्रिपने सोडून द्या. नसेल, जर उमणी आज सापडलेली असेल दिसलेली तर ड्रिचिंग करून घ्या, नाही तर काही एक गरज नाही. ड्रिचिंगचं संपलं इथं. त्यानंतर दुसरं, आता करप्या संदर्भात, तर शेतकरी बंधूंनो, करपा आता हळदीला तुम्हाला पहिल्यापासून तुमच्या डोक्यावर मी सांगत आलेलो आहे की वरून एकच रोग येतो करपा, खालून कणसड आणि उमणी. तर शेतकरी बंधूंनो, करप्याचं आता फॉर एक्झाम्पल घ्या. आता हे पान आहे, समजा हे निरोगी पान. आता सध्याचं जे वातावरण आहे हे कधीमधी पाऊस पडतो, अंशतः किंवा पूर्णतः वातावरण ढगाळ राहतं, काही ठिकाणी ड्रिझलिंग पडतात, काही ठिकाणी चांगला पाऊस पडतोय, काही ठिकाणी जड पाऊस पडतोय. तर हे वातावरण करपा रोगासाठी सर्वात जास्त अनुकूल आहे. आता दुसरी गोष्ट, ज्या वेळेस आता फॉर एक्झाम्पल आता हे करप्याचं पान घ्या, हे समजा करप्याचं पान आहे, किंवा आणखी तुम्हाला स्पष्टता यावी यासाठी आता हे जे पान आहे यावर स्पॉट तुम्हाला आता दिसत आहेत, पण याचे जे स्पोर आहेत हे 1 महिना आधीच आलेले असतात. यावरले जेव्हा आपण सूर्यप्रकाशात पाहतो तेव्हाच आपल्याला तपकिरी रंग दिसतो, अन्यथा दिसत नाही. करपा म्हणजे हा रोग असं ढगाळ वातावरण सारखं राहिलं, त्यात ड्रिझलिंग वगैरे सारखा पाऊस किंवा सारखं ढगाळ वातावरण हे त्याला खूप अनुकूल आहे. मग तो काय करतो, स्पोर वरच्या बाजूला टाकतो, आणि हे आपल्याला पूर्णतः समजायला 1 महिना जातो. मग प्रिव्हेंटिव्ह म्हणूनही त्याची फवारणी फक्त घेतली तर, याची फवारणी कोणती घ्यायची, साधी आपली कोणतीही घेऊन टाका. पण आता आपण प्रत्येक वेळेस सांगितले की 1 महिना करपा आपला येऊच नाही यासाठी आपण काय करायचं, 1 ते 1.5 महिना जसं कोराजेन आपण आळी येऊच नाही म्हणून फवारायचो, तसं एक्स्ट्रीम 500 मिली प्रति एकर आणि पीक शक्ती 100 मिली प्रति एकर हे करप्यासाठी. रोगर, डायमिथोएट किंवा क्युनॉल्फॉस तिन्हीपैकी कोणतेही 1 लिटर उमणीसाठी आणि कणसडीसाठी. त्यासोबत तुम्ही थायोफिनेट मिथाईल आपलं रोको टेक्निकल रोको घ्या, किंवा कॉपर ऑक्सी क्लोराईड 50% वाला आपलं ब्ल्यू कॉपर घ्या. याने ड्रिचिंग केली तरी चालेल. जर तुम्हाला कणसडीचा जास्त प्रॉब्लेम वाटत असेल, आता काही शेतकऱ्यांचे मला व्हॉट्सअपवरती व्हिडिओ आणि फोटोज पण आले की सर आम्हाला आताच कणसडीचे वगैरे प्रॉब्लेम सुरू झालेत, तर त्या शेतकऱ्यांनी हे केलं तरी चालेल. हे झालं, करपा झालं, कणसड झाली, हे झालं. आता काही शेतकरी बंधूंनो पिवळेपणा, तर हा एक्स्ट्रीम पीक शक्तीमध्ये तो पिवळेपणा 1 महिना अजिबात येत नाही वावरामध्ये. त्यानंतर खताचं नियोजन, सर्वात महत्त्वाचं. शेतकरी बंधूंनो, जवळपास आता सर्वांच्या पहिला डोसही पूर्णतः कंप्लीट झाला. आता दुसऱ्या डोसमध्ये 9-24-24 किंवा 12-32-16 कोणतंही एकरी 2 प्रमाणे घ्या. कारण आता जसं आपलं पीक मोठं होत जाईल तसं त्याची भूकही वाढत जाते. आणखी ती चूक करू नका
ज्यांना समजा 2च खताचे हप्ते करणं शक्य आहे त्यांनी पोटॅश दिलात तर चालेल. पण इथे एक लगेच तुम्हाला हे करून सांगतो, पोटॅशचं कसं असतं शेतकरी बंधूंनो, तो टाकल्यानंतर 45व्या दिवशी त्याचं कार्य सुरू होतं आणि 70व्या दिवशी त्याचं कार्य पूर्णतः संपतं. तर आपल्या हळदीला कंद लागणार आहेत सप्टेंबर एंडिंगला. तर तेव्हा सप्टेंबर एंडिंग म्हणजे आता आपलं सुरू आहे ऑगस्ट म्हणजे 45 दिवस आपले 15 सप्टेंबरपर्यंत संपून चाललेत आणि तिथून 17 म्हणजे पुढच्या 15 आठवड्यात पोटॅशचं कार्य संपायले. जिथं संपायले तिथून आपल्या हळदीला कण लागण्यास सुरुवात होणार आहे. तर पोटॅश शक्यतो टाळला तर बेहतर राहील. 9-24-24 किंवा 12-32-16 घ्या. ज्या शेतकऱ्यांनी मागच्या महिन्यात मागच्या डोसमध्ये मायक्रोन्यूट्रियनची किट घेतली नव्हती त्यांनी ती किट घ्या. त्यासोबत सिलिकॉन वगैरे ते नंतरच लागतील. हे एवढा डोस झाला तरी खूप छान आहे. आणखी त्यात काय ॲड करायचं असेल तर म्हणजे आणखी पहिला डोस आता शेतकऱ्यांनी टाकला आहे त्यात परत एकदा ॲड करतो. कारण आता आपण सांगितलं की शेतकरी लगेच दुसऱ्या दिवशी दुकानावर जातात. हे झालं फवारणीचे झालं, याचे झालं. ज्या शेतकऱ्यांनी ड्रीप पाथरले नाहीत त्यांनी ड्रीप पाथरून घ्या. ज्यांनी अळीनाशक टाकलेलं नव्हतं शेतकरी बंधूंनो त्यांनी अळीनाशक जरूर वापरा मात्र. बाकी आणखी चालतं. आणखी काही असेल तर परत व्हिडिओ बनवतो. जसं फोनवरती प्रॉब्लेम लक्षात आला तसे व्हिडिओ बनवलेले आहेत. तुर्तास धन्यवाद शेतकरी बंधूंनो. एवढं बोलण्यासाठी लय अभ्यास